काल मला एक फोन आलेला होता. त्या बाई मला असं वाटतंय सीनियर सिटिझन होत्या आणि त्या म्हणल्या की WhatsAppवरती मला एक लिंक आलेली होती. मला वाटलं MNGL आलेली होती. त्याच्यामध्ये दिलेलं होतं की अगदी तुमचे शेवटचे काहीतरी 10-11 रुपये भरायचे राहिलेले आहेत. ते जर तुम्ही नाही भरले तर आज 9 वाजता तुमचं कनेक्शन कट होईल. आणि मी ते ट्रान्झॅक्शन करत नाही. मी परदेशात मुलाला तो मेसेज पाठवला. त्याने माझ्या अकाउंटवरनं ते ट्रान्झॅक्शन केलं आणि पुढच्या 1 तासात माझ्या अकाउंटला 1 लाखाचं डेबिट पडलं. पटकन त्यांनी बँकेला त्वरित फोन करून बँक अकाउंट फ्रीज केलं, डेबिट कार्ड कॅन्सल केलं, या गोष्टी केल्या. पण याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की फ्रॉडस्टर किंवा क्रिमिनल लोक तुमच्या कुठल्या मनस्थितीचा फायदा घेता, अर्जन्सी किंवा फिअर. म्हणजे आता याच्यामध्ये भीती कशी दाखवली गेली की या बाई सिनियर सिटिझन आहेत, 9पर्यंत तुमचे पैसे भरले गेले नाही तर 9ला तुमचं गॅस कनेक्शन कट होईल. म्हणजे त्या बाईला पहिल्यांदा काय वाटलं असेल, आता 9 वाजता मी कुणाला बोलवू, मला काही गरम करून घ्यायचं असेल मी कुणाकडे जाऊ, आणि म्हणून घाईघाईने त्यांनी मुलाला ते पाठवलं. एक चूक तिथे त्यांच्याकडनं अशी झाली की तो मेसेज खरंच MNGL आलेला आहे का, ती लिंक क्लिक करण्याच्या आधी तुम्ही हे व्हेरीफाय केलेलं आहे का की हे कुणाकडनं आलेलं आहे.